श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण पाहणार आहोत ओल्या लसणीच्या पातीचे थेपले. हे थेपले आपल्या सगळ्यांच्या शरीरासाठी खूप छान आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक फायदेशीर आहेत. यामध्ये आपण बघू की एकदम सोप्या साध्या पद्धतीने कसेही करता येतील. काही भरपूर वेगवेगळ्या रेसिपीज आहेत यासाठी, पण मी अगदी माझ्या लहान मुलांसाठी निवडलेली ही सोपी रेसिपी. आधी छानपैकी आपण लसूण निवडून घेऊया. खूप ह्याच्यात माती भरपूर असते, ती माती धुवून काढून त्यानंतर ह्याचे शेंडे असे वेगवेगळे निवडून घ्यावे लागतात. बघू शकता तुम्ही कसे चाललेले आहेत हे सगळं. ह्या लसणाच्या पाकळ्या किंवा या पाती बाजारात अगदी सहज अवेलेबल आहेत आणि ह्या काहीतरी 20 रुपयाला एक आणि 50ला 3 अशा मी छोट्या छोट्या गड्ड्या घेतल्या. आता आपण लसूण आणि पाती वेगवेगळ्या करून घेऊया, कारण पाती या चिरून घ्यायच्या आहेत वेगळ्याच. मला हे जरा वेगळं नवीन काहीतरी शिकायला करायला खूप आवडतं, म्हणून हा आपला एक वेगळा प्रकार जो मी थेपल्यांचा ट्राय करते. बघू मुली किती आवडीने खात आहेत माझ्या. आता आपण ह्या पाती चिरून घेऊया बारीक. फार चविष्ट होईल असं मला वाटतं आहे, पण मी आपला प्रयत्न कंटिन्यू करणार आहे. काय बनतं याने नक्की. हा पाती खूप एकदम बारीक चिरून घ्यायच्यात. पिठामध्ये गेल्यावर त्या आपल्या दाताखाली आल्याही नाही पाहिजे, अशा त्या पिठात विरघळल्या पाहिजे. बघू शकता तुम्ही कसं चिरून घेते मी. काही लोक मला वाटतं मिक्सरला सुद्धा वापरून डायरेक्ट वाटून घेऊन ते पिठामध्ये मिक्स करून तसेही थेपले करतात, पण मला हे जरासं असं हवं होतं की दाताखाली थोडंसं आलं तर त्या लसणाचा एक वेगळाच टेस्ट त्या थेपल्यांमध्ये उतरणार. हे बघा, हे माझी लसणाची पाती आता चिरून होत आहे. मध्येच मी थांबली कारण माझी छोटीशी लेक शिवण्या रडू लागली होती. आता मी पुन्हा कंटिन्यू केलं आहे. चिरून घेते मी भाजी. चिरताना सुद्धा या लसणाचा इतका छान गंध येतो आहे ना, खूप छान वास येतो आहे. आता आपण लसूण ठेचून घेऊया. मी आधी विचार केला होता की मी वाटूनच घेईन, पण नंतर लक्षात आलं की नाही, ठेचलेल्या लसणाचा त्या थेपल्यांमध्ये एक वेगळीच चव असेल, म्हणून मी तसेच हे ठेचून घेते. जास्त एकदम काही मी बारीक ठेचून नाही घेणार आहे. हलकं फुलकं जरासं पिठात आपल्याला मिसळता येईल असं. हे बघा, तुम्ही बघू शकता मी कसं ठेचून घेतलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते मिक्सरलाही काढू शकता. 2 वाटी पीठ घेतलं आहे मी इथे आणि आवडीप्रमाणे मी मसाले घेते. तुम्ही आपल्या चवीप्रमाणे तसे मसाले घ्या. हळद, हिंग, धणेजिरे पूड, लाल तिखट. मी यात जिरा जरासा भाजून वापरला आहे. ओवा घेतला आहे जरासा भाजून आणि तो हाताने असा चिरडून छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आपण या पिठात. ओव्याचा एक वेगळाच गंध येतो यामध्ये, खूप छान, जो मला आता फील होतो आहे. मीठ घेतलं आहे मी आता. चवीप्रमाणे मीठ तुम्ही घ्या. आता आपण यामध्ये थोडंसं तेल गरम केलेलं आहे ते जरा आता वापरून घेऊया. आता यामध्ये पातीचं सगळं जो आपण चिरलेली पात आहे ती वापरून घेऊ. ठेचलेलं लसूण घेऊ. हलकंसं मी पाणी एका बाजूला गरम करून घेतलं आहे, कारण की थंड पाण्यात घेतलं तर त्या सगळ्या भाज्यांचा मसाल्यांचा एक टेस्ट जो असते ती निघून जाते, म्हणून मी थोडंसं पाणी गरम करून ठेवलं साईडला. तीच आपण आता या सगळ्या मिश्रणात वापरू. हलकं पाणी गरम करून आता मी पीठ मळून घेते. ह्याची टेस्ट आय डोंट नो एक्झॅक्टली कशी असेल, पण पीठ मळताना सुद्धा
या लसणाचा एक वेगळा गंध मला घरात जाणवतो आहे. पीठ आपण छान मळून घेऊया. पाणी अगदी पीठ पातळ मऊही करायचं नाही आहे आणि एकदम कडकही नाही ठेवायचं आहे. जाड असं घट्टसर नाही, मीडियम आपल्या चपातीचं नेहमीचं जे पीठ असतं त्याप्रमाणे आपण ते पीठ मळून घेणार आहोत. तुम्ही या व्हिडिओमध्ये ऐकू शकाल माझ्या घराशेजारी एक छान चिवताईचा म्हणा की साळुंकीचा वेगवेगळ्या अशा पक्ष्यांचा आवाज येतो. माझ्या घराच्या बाजूलाच एक 2-3 झाड छान आहेत. त्या झाडांवर असे पक्ष्यांचे आवाज येत असतात. कधी चिवताई चिवचिव भरपूर करते तर कधी आपली साळुंकी ताई असते. आता हे पीठ मळून झालं आहे, त्यावर मी हे तेल लावून जरासं पीठ बाजूला ठेवणार आहे. बघा तुम्ही, पीठ त्या लसणाचा जो ठेचून घेतला असल्या कारणाने तो त्या पिठात मस्त असं मिक्स झालेला आहे. मला हा सुगंध लसणाचा भरपूर दरवळतो आहे घरामध्ये. एक वेगळाच फ्लेवर आहे. आता हे पीठ आपण झाकून 5-10 मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया. दुसरीकडे मी तवा तापत ठेवला आहे. 15 मिनटं झाली आहेत. आता मी पीठ जरा पुन्हा हलकंसं मळून घेऊन माझे या 2 वाटीच्या पिठामध्ये आणि 3 लसणाच्या पातीमध्ये एक 8 ते 9 थेपले झालेले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुमच्या घरातील व्यक्तींसाठी जसे असतील त्याप्रमाणे हे पीठ आणि लसणाच्या पातीचे प्रमाण तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तींप्रमाणे घेऊ शकता. हा माझा पहिला थेपला झालेला आहे. हे पहा, तवा मी फास्ट गॅसवर तापवून घेतला पण नंतर मी गॅस बारीक केलेला आहे. माझ्या घरी भिडाचे तवे हा प्रकार खूप छान चालतो आणि खूप आधीपासून भिडाच्या तव्यावरच मला पोळ्या भाकऱ्या करायला खूप आवडतं आणि माझ्या भाकऱ्या पोळ्या करपतही नाही जास्त, म्हणून स्पेशली मला ते भिडाचे तवे आवडतात. आता हे मी दुसरा थेपला लाटायला घेतला आहे. मी तूप वापरलं आहे. तुम्हीही तेल तूप जे तुम्हाला आवडेल ते थेपल्यांवर तुम्ही लावू शकता. हे थेपले तुम्ही सॉसबरोबर खाऊ शकता, एखाद्या ठेच्यासोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता. नुसते थेपलेसुद्धा छान लागत आहेत. चहाबरोबर पण ते खूप छान लागतात. आम्ही ही 2-3 रेसिपी घरी करून पाहिल्यानंतर मी ही यूट्यूबवर टाकण्याचा विचार केला. हे बघा, हे थेपले जास्त नाही फुलले तरी हरकत नाही, कारण ते मऊच होतात. मी थेपले थोडेसे जरा जास्त शेकवून घेते, कारण की थोडे खरपूस झाले की ते थेपल्यांचा एक वेगळीच टेस्ट येते. म्हणून मला जरा ते थेपले जास्त मी खरपूस भाजून घेते. हे बघा, मऊ लुसलुशीत आहेतच. अगदी व्यवस्थित असे शेकून घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी हे 8 ते 9 माझे थेपले हे तयार झाले. इथे मी हे थेपले अगदी तुम्हाला दाखवण्यासाठी 1-2 नाही तर बरेच 5-6 थेपले तुमच्यासमोर मी हे 5 ते 6 लाटून शेकून तुम्हाला दाखवते. बरेच जण आपापल्या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीने कसे 1-2 थेपले करून दाखवतात. माझा यामध्ये एक थेपला खूप वाईट पद्धतीने करपलासुद्धा, कारण ॲज युज्युअल माझी छोटी मला येऊन सतवत होती. त्यानंतर मी मंद गॅसवर छानपैकी हळूहळू थेपले हे शेकून घेतले आहेत. मला तुम्हाला ते दाखवा असं वाटेल की थेपले अगदी मऊ आहेत. बघा, तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की घरी ट्राय करा. आणि एक सिंपल रिक्वेस्ट, प्लीज लाईक माय चॅनल, शेअर द रेसिपीज अँड कमेंट्स अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक यू सो मच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.